भोळ्या गिरिजावराला घ्या रे प्रिय शंकराला। नंदीवरी स्वारी अखंडित राहे, नंदीवरी स्वारी अखंडित राहे। म्हणजे बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे। जो धर्मनीतीप्रमाणे चालल, जो अखंड रामनाम हृदयामध्ये ठेवील, तो कधीच या भूमंडळाहून जाणार नाही, कधीच जाणार नाही। ही महिमा आहे, भक्तीमधली महिमा ही आहे। तुम्हाला जायचं नसेल तर ही अवस्था तयार करा तुम्ही, हे बनवायचे। मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हेच करायचे, दुसरं कोण्याच उपयोगाचं नाही। कालाय तस्मै नमः, कालाच्या ओघामध्ये सगळं संपणार आहे, पण हे संपत नाही। कालाला सुद्धा असणारा विजय। काल परमात्म्याचा नौकर आहे, काम परमात्म्याचा पुत्र आहे। काळ परमात्म्याचा नौकर आहे, तुम्हाला काहीच करणार नाही। नंदीवरी स्वारी अखंडित राहे, जटेमध्ये गंगा झुळ झुळावाहे। भाळी चंद्र लेईलेला घ्या रे प्रिया शंकराला। भोळ्या गिरिजावराला घ्या रे प्रिया शंकराला। डम डम डमरू वाजती भेरी, तर काय मग डम डम डमरू वाजती भेरी। भूत पिशाच नाचती स्वारी, गज चर्म पांघुरला घ्या रे प्रिया शंकराला। भोळ्या गिरिजावराला घ्या रे प्रिया शंकराला। मस्तकी सदा ज्ञान बोले, राम नामे हारी डोले। तुकड्या बंदी तो पदाला घ्या रे प्रिया शंकराला। भोळ्या गिरिजावराला घ्या रे प्रिया शंकर। 23 तत्वाचं शरीर स्थूल शरीर आहे साहेब। 6 तत्वाचं शरीर सूक्ष्म शरीर आहे, 17 तत्वाचं शरीर सूक्ष्म शरीर आहे, आणि 6 तत्वाचं शरीर कारण शरीर आहे। अलग लक्षात, कारण शरीर म्हणजे जड अज्ञान, कारण शरीर म्हणजे जड अज्ञान। त्याच्यामध्ये परब्रह्म स्वरूपाचं अज्ञान आणि देवाचं स्वरूप काही वेगळं नाही, एकच आहे। अलग लक्ष, परमात्मा 24 तत्वाचं हे स्थूल शरीर आहे, 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर। गोपिनी 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर झाळले, अखंड परमात्म्याशी तन्मय झालेली अवस्था आहे। चालोनी आले तुझ्या घाटा, पायी मोडला शिकाटा। सोडून दिल्या सर्व वाटा, शिव शंकरा आज मला भेटा। भोलेनाथा आज मला भेटा। चालून आले तुझ्या घाटा, पायी मोडला शिकाटा। सोडून दिल्या सर्व वाटा, शिव शंकरा आज मला भेटा। भोलेनाथा आज मला भेटा। शिव कैलाशीचा पाडा, गळ्यामध्ये नागाचा वेडा। घेतो विषाची आघोटा, शिव शंकरा आज मला भेटा। भोलेनाथा आज मला भेटा। भक्त सोडून बहुदूर, दिसेनास जरी घोर। भक्त सोडून बहुदूर, दिसेनास जरी घोर। आज पावसी खरोखर, शिव शंकरा आज मला भेटा। भोलेनाथा आज मला भेटा। माथा शोभे चंद्रभार, जटातून वाहे गंगाधर।